हाय हॅलो नमस्कार. मी रेश्माच ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर झाली दिवसाची सुरुवात. दूध तापायला ठेवते. नाश्ता वगैरे झालेला आहे. मुलं शाळेत गेलेली आहेत. मुलं शाळेत गेले की स्वयंपाकाची तयारी. मला स्वयंपाक करत करत बोलूया तुमच्यासोबत. इकडं खूप बाहेर पाऊस चालू आहे. कोणाकडे पाऊस चालू आहे. चपाती भाजी तर झालेली आहे मुलांच्या डब्यासाठी. तर म्हणलं जरा गरम गरम वरण भात लावावं. पावसाळ्यात गरम गरम जेवण जेवायला काय वेगळंच सुख असतं ना. गरम गरम असावं पण आयतं असावं. आपल्याला आयतं कोण करून देणार. माहेरी गेल्यावरच तेवढं आयतं भेटतं. तर इकडं कोण आयतं द्या ना. सकाळी सकाळी मुलांच्या डब्यासाठी चपाती मटकीची उसळ केलती. आता थोडं म्हणलं वरण भात लावावे. थोडं आमच्या साहेबांच्या वर्दीला प्रेस केलं. पूजा वगैरे झाली. बाहेर खूप पाऊस पडतोय. मला दाखवतो मला बाहेरचा पाऊस. कुकर लावता कुकर लावते मग दाखवते पाऊस. पाऊस बघत निवांत बसली. म्हणलं थोड्या वेळ बसावं. मुलं स्कूलला गेले. साहेब आमची नाईट ड्युटी होती तर झोपलेत आत. त्यांची वर्दी वगैरे प्रेस करून झालेली आहे. डाळ भाताचा कुकर लावलाय. म्हणलं पाऊस बघत निवांत बसावं. कालचा ब्लॉग कुणी कुणी बघितला, कसा वाटला. जरा नवीन नवीन असल्यामुळे सुरुवातीला छोटे छोटे ब्लॉग व्हायलेत. पण असा सपोर्ट करत राहा. मोठे मोठे ब्लॉग येत राहील. आणि कमेंट करून सांगत जा की कसे वाटले व्लॉग. कारण की नवीन नवीन व्लॉग करायला शिकते तर काय चुकतंय काय बरोबर आहे नक्की सांगा कमेंट करून. आमच्या युनिटमध्ये एवढं जंगल आहे ना की असं वाटत नाही की आम्ही नाशिक सिटीमध्ये राहतोय. असं वाटते कुठंतरी जंगलात राहतोय. आणि आमच्या कंपाऊंडच्या बाहेर गेले की सिटी चालू होती. आत आलं की जंगल. आणि कोण कोण नाशिक मधून बघताय त्यांनी पण कमेंट करून सांगा. आता नाशिक पाऊस चालू आहे. नाशिकमध्ये पंचवटीचं ती दोतोंडी मारुतीच्या पूर्ण पाणी तिथं भरले पूर्ण. सासरे आलते परवा दिवशी गावाकडून, आज गेले. गावाकडच्या माणसांना असं सिटीत करमतच नाही. दूध 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 दूध
इकडं बोलत बोलत दूध तू पण गेलं. इकडं पाऊस बघत बसले, तिकडं दूध तू गेलं. चला काम वगैरे आवरायचंय. मारूया गप्पा नंतर. बाहेर मस्त पाऊस चालू आहे, वडापाव गरम गरम. छान ना. हाय फ्रेंड्स, आज डबल सेलिब्रेशन आहे आमच्या घरी. आमचे साहेब आज सिनियर कॉन्स्टेबल झाले, प्रमोशन झालंय आणि माझा बर्थडे पण आहे. तर ह्यांना पण कॉंग्रॅच्युलेशन करा आणि मला पण विशेष द्या छान छान. हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि तुम्हाला पण. कुठं आलोय फ्रेंड्स, ओळखा. इकडं बसलास. हँड वॉश करून ये बा. आम्ही आलोय देवट्या बुधल्या हॉटेलमध्ये. नाशिकचे देवट्या बुधल्या नाशिकमध्ये आहे. कोणी कोणी आलंय का इथं, कोण आलंय का त्यांनी कमेंट करून सांगा. कोण कोण आलं या हॉटेलमध्ये नक्की सांगा कमेंट करून. आता मागवलंय मटन हंडी, दम बिर्याणी. ही आमची नौटंकी गल आहे, नौटंकी गल. हे नाटकं करती, आगाऊपणा करती, मस्ती करती ना. मस्ती करते ना तू. शांत आता हँड वॉश करून आली ना, शांत मागं बसायचं असतं. ओके, चल मागं. हाय करा. आलेला आहे मटन हंडी आणि भाकरी आणि अजून बिर्याणी यायची आहे. आमची चंगू मंगू कसे खातेत. भूक लागलेली आहे त्यांना. बिर्याणी आलेली आहे. मटन बिर्याणी. आमच्या साहेबांचं चांगलं चाललंय. मटन बिर्याणीवर आणि मटन अंडे चांगलं तावणार आहे. चाललो घरी. जेवण वगैरे झालं, घरी चाललो आता. मस्त काय मस्त मटण खाल्लं, पोट भरून चुरून. नाही नाही. आजचा दिवस कसा गेला कळलाच नाही.
बर्थडे सेलिब्रेशन. साहेबांना प्रमोशन भेटले आमच्या सिनियर कॉन्स्टेबल. ते कसं कळलंच नाही आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. ओके, काळजी घ्या, आनंदी राहा. बाय दादा, बाय करा. बाय. हे आमचा दादा कमी बोलतो, जास्त बोलत नाही, पण आज आलाय व्हिडिओ मध्ये. कसा आलाय काय माहिती. बाय.